श्री स्वामी समर्थ. देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष दूर करण्यासाठी कोणतीही शांती न करता पैसा आणि वेळ वाचेल असा उपाय पाहणार आहोत. पितृदोष दूर करण्यासाठी उपाय प्रभावी असावे, परंतु त्याचबरोबर पैसा व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होऊन जास्तीत जास्त फायदेशीर ठरावेत. बहुतेक वेळा जातकाला होणारा त्रास हा राहू किंवा केतूमुळे निर्माण झालेला असतो. त्यालाच आपण पितृदोष म्हणतो. त्यावरील उपाय पुढील प्रमाणे. ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दही भात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा व त्यापुढेही चालू ठेवला तरीसुद्धा चालेल. दुसरा उपाय, एका तांब्याभर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. म्हणजेच 7, 14 किंवा 21 या प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे, उदाहरणार्थ आपले आई वडील, आजी आजोबा, पणजोबा, पणजी किंवा अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने, तसेच आईच्या इकडचे आई वडील, आजी आजोबा तसेच पणजोबा या सगळ्यांचे स्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करताना सर्व पितरांना समर्पयामी असे म्हणावे. तिसरा उपाय, 1 कणकेचा दिवा करून त्यामध्ये तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती किंवा मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवार सोडून इतर दिवशी करावा. यापैकी कोणताही एक उपाय केल्यास 6 महिन्यात पितृदोष दूर होतो, परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी. यामुळे घरात अकस्मात संकटे, वास्तुदोष, सर्पदोष, कुंडली दोष, आकस्मिक मृत्यू, अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही अतिशय साधे पण प्रभावी असे उपाय करून तुमच्या घरातील पितृदोष तुम्ही नक्कीच दूर करू शकतात. श्री स्वामी समर्थ.